नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। एका शेतकरी कुटुंबातील युवकाने क्रांती केलेली आहे आणि नुकतेच झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले मयूर अरविंद नाळे आहेत आपल्याशी। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, आपलं खूप खूप स्वागत। थँक्यू सर। एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही येता आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तुम्ही आता PSI झालाय। तुमची पहिली प्रतिक्रिया? हा सर, खूप आनंद होतोय, कारण आज घरच्यांचे जे कष्ट होते एवढ्या दिवसाचं त्याला जे फळ भेटले ते बघून खूप आनंद होतोय। आई वडिलांच्या डोळ्यातलं जे पाणी तरी कष्टाचं चीज झाल्याचा आनंद होतोय स्वतःलाच। मुलगा साहेब झालाय, काय भावना आहे तुमच्या? आनंद वाटला। तिकडे बघा। आनंद वाटला बरं का। मावशी, तुमचा मुलगा साहेब झालाय, काय भावना आहे तुमच्या? मला पण आनंद झाला। काय नेमकं काय उद्देश ठेवून शिक्षण घेत होता तुम्ही? नेमकं जी ही परिस्थिती होती आतापर्यंत जी बघत आलेलो, घरी शेती असणारे आणि घरी शेती आणखी म्हणजे गुरांचा वगैरे व्यवसाय वगैरे होता, त्याच्यातून शिक्षण घेत 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 इथपर्यंत पुढे जायची जी इच्छा होती ती पूर्ण झाली। खरं तर 1.5 एकर शेती तुम्हाला आणि त्यामध्ये आई वडील शेती करून तुम्हाला या ठिकाणी शिकवलंय। प्राथमिक शिक्षण आपले नेमकं कुठून सुरुवात झाली? प्राथमिक शिक्षण इथून विडणी येथूनच झालं। कोणत्या शाळेत होता विडणीमधल्या? विडणीमध्ये 4था महिन्यातच प्राथमिक शाळेत। बरं। त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण मधुजा हायस्कूल फलटणला आणि 11वी 12वी साठी मग शेती शाळेत फलटणला झालं। पुण्याच्या ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीचं शिक्षण मी पुण्याच्या कॉलेजला केलं, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणेला। हे करत असताना काय आई वडील काय सांगायचे, काय झालं पाहिजे? आई वडिलांचं एवढंच होतं की करत राहा, शिकत राहा, अभ्यास करत राहा। आपल्याला परिस्थिती कुठेतरी ही बदलायची आणि आतापर्यंत जी चालत आलेली आहे ती कुठेतरी परिस्थिती बदलून सुधारायचंय आपल्याला। काय शिक्षण आहे वडिलांचं, काय शिक्षण, आईचं काय शिक्षण? वडिलांचं 10वीत शिक्षण झालेलं आणि आईचं पण 10वीत शिक्षण झालेलं आहे। खरं तर शेती त्यांचा व्यवसाय आणि दूध व्यवसाय तुमचा। हा सर। हे करत असताना मग काय तुम्ही त्या शेतीमध्ये दूध व्यवसायात काय मदत? हा सर, म्हणजे घरी आलं की शेतीची कामं असतील किंवा दुग्ध व्यवसायाची रिलेटेड जी काही कामं असतील ती घरी आल्यावर करायचो, म्हणजे अजून सुद्धा करतोय ते। काय तुम्हाला नेमकं कुणाचं मार्गदर्शन, कुणाची प्रेरणा मिळायची? मार्गदर्शन प्रेरणा म्हणजे कॉलेजला असताना तिथं जे BSc ऍग्रीला असताना शिक्षक वगैरे सिनियर वगैरे होते, त्यांचं मार्गदर्शन भरपूर भेटलंय। आणि ग्रुप डिस्कशनला जे आमच्या बरोबर सिनियर वगैरे असायचे ते नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर झाले, DYSP झालेले ग्रुप डिस्कशनला वगैरे असायचे, त्याचा पण फायदा झाला। आणि आपल्या गावातलेच धीरज अभंग सर जे काही मंत्रालयात आहेत त्यांचा पण कक्षा अधिकारी आहेत, त्या अवर सचिव झाले, त्यांचा पण भरपूर सपोर्ट होता गावातून, हे त्याच्यामुळे झालं। काय नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय? घरी कोण कोण, भाऊ बहीण? हा, घरी आई वडील आहेत आणि एक लहान भाऊ आहे, त्याचं पण आता शिक्षण चालू आहे, IT मध्ये त्याचं शिक्षण चालू आहे। खरं तर एक छोट्याशा गावातून विडणीसारख्या ग्रामीण भागातून येता, शेतकरी कुटुंबातून येता, अनेक मुलं अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? हा सर, मी एकच सल्ला देऊ इच्छितो की थांबायचं नाही, फक्त म्हणजे कष्ट करत राहायचं। आपल्या हातात तेवढंच आहे की कष्ट करत राहायचं, परिस्थिती सुधारायचं, आपल्या डोक्यात ठेवायचं आणि आपला मार्ग निघत जातात हळूहळू। परिस्थितीचा कोणत्याही प्रकारे भाव न करता आपण पुढे जात शिकत राहायचं आणि परिस्थिती बदलायची। या व्यतिरिक्त अजून काय तुमचं पुढे काय इतर अभ्यास काय चालू आहे? या व्यतिरिक्त म्हणजे मी आधी राज्यसेवेच्या मुलाखतीपर्यंत नाही जाता आलं, 2 वेळा मेन्स दिल्या आणि PSIचा हा माझा पहिल्यांदाच मेन्स इंटरव्ह्यू आणि ग्राउंड हे पहिलंच होतं। आणि मी राज्यसेवेतून अजून वरच्या पोस्टसाठी म्हणजे डेप्युटी कलेक्टर असेल किंवा DYSP वर्दीच्या पोस्टसाठी मी प्रयत्न करतोय अजून। खरं तर एक प्रश्न राहून गेला, हे संपादन करत असताना कुठले क्लासेस, बॅचेस वगैरे लावले का? हा सर, क्लासेस वगैरे किंवा बॅचेस लावायची तशी गरज नाही पडली, कारण बॅचेसची वगैरे फी वगैरे पण जास्त असते। आणि महत्वाचं म्हणजे कॉलेजमधून आमच्या BSc ऍग्रिकल्चर पुण्याचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंटचं 1 नंबरचं कॉलेज आहे। आणि तिथं जे आमचे सिनियर वगैरे होते तेच सगळे अधिकारी वगैरे होते, त्यांच्या बरोबर ग्रुप डिस्कशन वगैरे बसून त्यांच्या मार्गदर्शनाने मग झालं व्यवस्थित। या ठिकाणी अरविंद नाळे आहेत, त्यांचे वडील आहेत। काय बाबा, नेमकं तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देत असताना काय त्यांना सांगायचं, काय झालं पाहिजे, काय भावना अपेक्षा होत्या? कारण आपली परिस्थिती गरीब आहे, तर ती सुधारण्यासाठी तुम्ही शिक्षण घ्या, तिकडे शिक्षण करून चांगली नोकरी करा। मग त्यांना पहिल्यांदा शाळेत घातल्यानंतर शेती, तुमचा व्यवसाय शेती कामात मदत वगैरे करायची का ते? हा, करायची की। काय करायची ती पुढची? शेतीला मध्ये सुट्टी वगैरे असताना घरी आले किंवा मदत करू लागायची, आपल्या गाया गुरांच्या व्यवसाय संदर्भात काय जे लागणारे ते काम करायचे। अभ्यास करायला त्यांना कधी असं तुम्ही सांगायचं सारखं जास्त? नाही, तर सांगायला लागायच नाही, कारण त्यांना माहिती होतं, कारण यांचं जे हे
अभ्यास करायचा गरजच पडली नाही सांगायला. शेती किती तुम्हाला म्हणणं? 1.5 एकर शेती. आणि दुधाचा व्यवसाय आहे तुमचा? दुधाचा व्यवसाय. किती गाय आहेत? सर्वसाधारणतः 4-5 गाय आहेत, कारण ह्या दूध व्यवसायावरच पुढचं ह्यांचं चाललेलं आहे. बरोबर. इतर मुलं आणि अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल? हे सांगणं आहे की जर आपण वरचीवर असा अभ्यास केला, त्यांच्या आई वडिलांसाठी काय सांगाल? असंच आपण कष्ट करून मुलांना जिद्द करायला लावायची. तुमचं शिक्षण काय नेमकं? 10वी पास आहे. 10वी पास झालता? हो. बरोबर. आणि मुलं किती तुम्हाला? 2 मुलं. त्यांच्यातले एक साहेब झाले. हा. मावशी तुमचं काय शिक्षण? माझं 10वी झालेलं आहे. काय नेमकं तुमचं सांगणं काय असायचं नेमकं साहेबांना? काय नाही, फक्त इतकंच की आपली परिस्थिती फक्त बदलायची. ह्यातनं बाहेर जर पडायचं असलं तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मग घरचं काम बिम सांगायचं नाही त्यांना? कुठं काय दारी धरायची, दूध काढायचं, दारी धरायची, धार काढू लागायची, दूध घालू लागायचे, मला सगळ्या कामात मदत करायची घरी आल्यानंतर. ज्यावेळेस तुम्हाला ह्यांचा पहिला निकाल परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी संध्याकाळी 5:15 वाजता, त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या नेमक्या? माझ्याकडे शब्द नव्हते बोलायला. इतर मुलांसाठी मुलींसाठी काय सांगाल? गरीब घरचं तुम्ही खरं तर अतिशय कष्ट करून हे जीवन उभा केलं आहे आणि साहेब झालेलं आहे. इतरांसाठी काय सांगाल नेमकं? काय नाही, फक्त प्रयत्न करत राहा, यश आपल्या हातात असते. आई वडिलांच्या कष्टाच्या फक्त मदत करा, की ती कष्ट करतात, मग आपण कुठेतरी चीज केलं पाहिजे एवढंच मला वाटतं. फक्त तुम्ही त्याला म्हणायचं का कधी असं की साहेब झाला पाहिजे, कुठं अधिकारी झाला पाहिजे? कधीच नाही बोलले. तुम्ही काय म्हणायचं त्याला? काय हवं असं? तुमच्याने जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा, आमच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू. फक्त कष्टाला फळ आहे हे, पण तुमची कसोटी फक्त सोडू नका. आपल्याला कुठं जायचंय हे आपणच ठरवायचं, असं तेवढं सांगायचं. तुम्हाला कुठं जायचंय तिथं जावा, पण कष्ट करून चांगलं शिकत राहा. हे आई वडिलांचं खरं तर सांगणं होतं आणि त्याचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी आज हे यश संपादन केलेलं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी, विडणी, तालुका फलटण.